की जगाच्या पाठीवरती फुंडी नावाचा एक बीच आहे, FUNDY. तर फुंडी बीच हा सगळ्यात मोठा टायडल झोन असणारा बीच आहे. म्हणजे तिथल्या ज्या हायटाईड येतात, या हायटाईड जवळजवळ 27 मीटरचे असतात. हे 30 मीटर म्हटलं तर 90 फुटापर्यंत गेलं. रोज 90 फूट उंचीनं पाणी जातं वरती आणि रोज 90 फूट खाली उतरतं. या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या इकडं हा कॅनडामध्ये. आता आपल्या इकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट समुद्राची आपण सुरुवात करतोय. भरती आणि ओटी आपल्याकडे कधी कधी येते. भरती कधी येते आणि ओटी कधी येते? पौर्णिमा अमावस्या चंद्रोदयावरती अवलंबून आहे. अजून कोणाला काही म्हणणं आहे? सकाळ आणि रात्री, दिवसातून 2 वेळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट अमावस्या वगैरे नाही, चंद्राचं हे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट आहे. सकाळ संध्याकाळ असं टायमिंग नाहीये, पण दिवसातून 2 वेळेला हे महत्वाची गोष्ट. 24 तासात 4 वेळेला हे महत्वाचं स्टेटमेंट त्याचं. प्रत्येक 25 तासात 25 तासाचा दिवस बघितला तर 25 तासामध्ये आपण ते टाईड परत रिपीट होत असतात. 4 टाईड पूर्ण रिपीट होतात. सर्वसाधारण बघितलं तर 6.5 तासांनी एक टाईड दुसरी टाईड रिपीट होते. म्हणजे आता जर 4 वाजताची ओटी आहे, म्हणजे आता जेवढं पाणी दिसतंय हे 4 वाजता इथून बघितलं तर अजून आतमध्ये असणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता जर इथं आलात याच ठिकाणी तर ते पाणी इथं असणार आहे. ते रात्री 1 वाजता इथं येऊन पुन्हा पहाटे 5 वाजता खाली जाऊन परत 10 वाजता इथं येणार आहे. हे सगळं दिवसाकाठी 4 वेळेला होतं. आणि हे सगळं मग मून फेज वरती डिपेंड आहे. चंद्र जिकडं झुकतो त्या बाजूला ते टाईड जाते. त्यामुळे त्या दृष्टीने आपण तेवढंच बघू. तर भरती आणि ओटी, त्याचप्रमाणे सुंदर असा बीच. आणि या गावाला उंडी नाव पडण्याचं कारण कदाचित असं असावं की आपल्या डोक्यावरती जे झाड दिसतंय हे उंडीचं झाड आहे. कॅलोफायलम इनोफायलम असं त्याचं शास्त्रीय नाव. त्याला जर कुठं बघितलं तर बारकाईनं तिथं फुलांचा गुच्छ दिसतोय. फुलं येऊन गेलेली आहेत. पांढऱ्या रंगाची फुलं असतात, मध्ये पिवळ्या रंगाचा केशर असतो. दिसतील कुठं तर बघावर पांढऱ्या रंगाची फुलं. हा कुठं तरी दिसतील. हा इथंही दिसते. थोडे अगदी 4-5 फुलांचा गुच्छ असं दिसेल. हा नंतर ते बघा इथं छोटीशी फळं लागलेली दिसतात बघा, गोल आकाराची. ही अजून मोठी होतात. साधारणतः आपला छोटा लिंबू जो असतो त्या आकाराची, ज्याला ओंडलं म्हणतात. या ओंडलांचं तेल काढलं जातं. आणि हे तेल जुन्या काळामध्ये बोटींना ऑइल वॉटरप्रूफिंग साठी ऑइलिंग म्हणून जे लावलं जातं, किंवा आता आपण ऑइल पेंट लावतो सिंथेटिक मध्ये, तर त्यावेळेस वॉटरप्रूफिंग साठी याचं ओंडलाचं तेल वापरलं जायचं. म्हणून ते त्या काळात भरपूर प्रमाणात ती झाडं जपली जायची. इथं मी ज्यावेळेस 11 वर्षापूर्वी पहिल्यांदा आलो त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात ओंडीची झाडं होती. कालांतरानं ती पडली. काही डेव्हलपमेंटच्या मध्ये काही झाडं तोडली गेली.